So we were learning about different kinds of national accounting or national income accounting. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नॅशनल इन्कम अकाउंटिंग मेथड्सबद्दल बघितलं होतं आणि स्पेसिफिकली सांगायचं तर या काही सिमिलर मेथड नाही आहे, पण एंड रिझल्ट सेम यावा अशी अपेक्षा असते. सो व्हॉट वी हॅव सीन इज ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, देन नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP, नेट नॅशनल प्रोडक्ट. त्याच्यानंतर आपण ह्याच्या बरोबरीने बघितलं की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, म्हणजे जर समजा सगळ्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमधून मिळणाऱ्या इन्कमची टोटल केली तर त्या इन्कमची म्हणजे रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट यांची टोटल करून जे सम टोटल येते त्यातून म्हणजे ते जी असते ती ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट असतं. ते काढण्याची सोपी पद्धत अशी असते की तुम्ही GDP जर फाइंड आउट केला असेल, GDP ॲट अ मार्केट प्राईस, then you just subtract indirect taxes from it and add subsidies to it. So हा फॉर्म्युला आपण बघितला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सो आपण काय बघितलं होतं की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट अ फॅक्टर कॉस्ट, ज्याच्यात बघितलं आपण की ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट इज नथिंग डिफरंट दॅन GNP at market price, that is gross national product at market price minus indirect taxes plus subsidies. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट तुमच्या लक्षात येत असेल तर जेव्हा आपण फॅक्टर कॉस्टबद्दल कुठच्याही इंडिकेटरचा विचार करतोय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट. खूप झाले ना बडबड करून. तर ह्या सगळ्या प्रकारचे इंडिकेटर तुम्हाला त्याचे ओरिजिनल मार्केट प्राईस इंडिकेटर असतात, त्यातून इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस करून आणि सबसिडीज प्लस करून मिळतात. सो इथे जर समजा तुम्ही बघितलं तर इथे चुकीचं दिलं, इथे प्लस करणं अपेक्षित आहे. ओके, सो इट इज मायनस इनडायरेक्ट टॅक्सेस प्लस सबसिडीज यू गेट फॅक्टर कॉस्ट. याच्या पुढे जाताना आपल्याला असा विचार करायला लागतो की याच्या पुढचं इंडिकेटर काय, तर पुढचा इंडिकेटर आहे नॅशनल इन्कम ॲट अ करंट प्राईज अँड कॉन्स्टंट प्राईज. करंट प्राईज आणि कॉन्स्टंट प्राईज यात काय फरक आहे ते आपण बघणार आहोत. ओके, मी गो डाऊन अ बिट. National income at current price refers to the net national product calculated on the basis of current market price. असा विचार करा की तुम्ही उत्तर द्या बरं का मला सांगा, पूर्वी 100 वर्षांपूर्वी तांदूळाची प्राईस काय असेल रे? एनिबडी? 100 वर्षांपूर्वी तांदूळाची प्राईस किती असेल? अंदाज सांगा, मी चेक करायला जाणार आहे. 1 किलोला 1 रुपये किलो. असूच शकते. असं तुम्हाला म्हटल्याचं आठवतंय का बघा? ₹1 एक्सचेंज एक्झॅक्टली. म्हणजे असा विचार करा, पूर्वी नाण्यांमध्ये मोजल्याचं. सो 16 आणे, 16 आणे, नाणे नाही म्हणते मी, 16 आणे इज इक्वल टू 1 रुपये. 8 आणे म्हणजे 50 पैसे. मग अशा 1 आणा, 2 आणे, 10 आणे अशा प्रकारच्या किमतींमध्ये आपला काही शेर तांदूळ मिळायचे, काही किलो. आज तशी परिस्थिती आहे का? 1 रुपयाला 1 किलो तांदूळ मिळू शकेल? नाही, रेशन दुकानावर नाही म्हणते मी, मार्केटमध्ये मिळू शकेल? नाही मिळणार की नाही? बरोबर आहे, नो, नॉट पॉसिबल. सो असा विचार करा की त्यामुळे जेव्हा आपण नॅशनल इन्कमची प्राईस मोजत असतो तेव्हा आपल्याला जुने इंडिकेटर नाही बघून चालत, आपल्याला करंट इंडिकेटर बघायला लागतात, करंट मार्केट प्राइसेस बघायला लागतात. सो दॅट्स वाय नॅशनल इन्कम जेव्हा करंट मार्केट प्राईसवर मोजलं जातं, करंट मार्केट प्राईसचा बेस घेऊन, तर त्याला म्हटलं जातं नॅशनल इन्कम ॲट अ करंट प्राईस. ओके, यालाच नॉमिनल नॅशनल इन्कम असंही म्हटलं जातं. ओके, पण एका सर्टन ग्रोथ रेट मापण्यासाठी जेव्हा नॅशनल इन्कम कॉन्स्टंट प्राइजेसना रेफर केलं जातं किंवा कॉन्स्टंट प्राईजला कॅल्क्युलेट केलं जातं, तेव्हा त्या नॅशनल इन्कमला नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट अ
कॉन्स्टंट प्राईस किंवा रिअल नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं. National income at a constant price refers to the net national product calculated on the basis of constant prices of the certain base year. म्हणजे समजा असा विचार करा की बेस इयर आपण 2000चं 2000 नको 2010चं पकडलं. सो 2010ला ज्या प्राइजेस होत्या त्याच्या तुलनेत आज माझ्या प्राइजेस काय आहेत याचं कंपॅरिझन करून जेव्हा मी माझं नॅशनल इन्कम मेजर करते, ॲट दॅट पॉईंट इट इज कॉल्ड ॲज रिअल नॅशनल इन्कम. सो तुमच्यासाठी लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ ही लक्षात घेऊन आपण नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करतो, वी कॉल इट नॅशनल इन्कम ॲट अ कॉन्स्टंट प्राईस ऑर रिअल नॅशनल इन्कम. राहील लक्षात? जेव्हा इन्फ्लेशन कन्सिडर केलं जातं तेव्हा त्याला म्हणतात रिअल नॅशनल इन्कम किंवा नॅशनल इन्कम ॲट अ कॉन्स्टंट प्राईस. याच्या उलट फक्त आणि ऑब्वियसली नॅशनल इन्कम ॲट अ कॉन्स्टंट प्राईस बघताना तुम्हाला बेस इयरचा अंदाज घ्यायला लागतो, आजच्यापासून काही वर्ष मागे, म्हणजे रिलेटिव्ह असतं नॅशनल इन्कम, रिअल नॅशनल इन्कम. वेअरॅज जर समजा तुम्ही वेगळ्या प्रकारे हे कॅल्क्युलेट केलं, म्हणजे करंट मार्केट प्राईसला जर कॅल्क्युलेट केलं तर करंट मार्केट प्राईसला तुम्हाला जे मिळतं ते असतं नॉमिनल नॅशनल इन्कम. हे तुमची आत्ताची स्थिती फक्त दाखवतं, रिलेटिव्ह स्थिती म्हणजे आपल्यात ग्रोथ झाली का हे दाखवत नाही, असा विचार करा. ओके, नॅशनल इन्कम ॲट अ करंट प्राईस हे मोजताना तुम्हाला समजा मी तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला असं कॅल्क्युलेट करायचं आहे की एक सेकंड. सो नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करताना जर मी तुम्हाला असं सांगितलं की मागच्या वर्षी मी जेव्हा तांदूळ खरेदी केले तेव्हा मला 100 रुपयात 2 किलो तांदूळ मिळाले होते. नीट लक्षात देऊ नये का उदाहरण. मी असं म्हटलं, मागच्या वर्षी जेव्हा मी खरेदी केलं तांदूळ तेव्हा 100 रुपयात 2 किलो तांदूळ मिळाले होते. आज मी जेव्हा 100 रुपये दिले तेव्हा करंट मार्केट प्राईसला मला 1.5 किलो तांदूळ मिळाले, 1.5 kg. म्हणजेच आपल्याला यातून समजतं की पूर्वी 100 रुपयाला जी किंमत होती आज ती कमी झाली. आपल्याला कमी पैसे म्हणजे जास्त पैसे द्यावे लागतात 2 किलो तांदूळ घेण्यासाठी. या गोष्टीला म्हणतात की आपण करंट मार्केट प्राईसला नॅशनल इन्कम मोजणं, सो दॅट इज नॉमिनल नॅशनल इन्कम. याच्या उलट मी जर किमतीच 10 वर्षापूर्वीच्या पकडल्या बेस इयर ठेवून किंवा 2 वर्षापूर्वीच्या बेस इयर ठेवून पकडल्या आणि त्या किमतींना धरून आजचा GDP मोजला किंवा नॅशनल इन्कम मोजलं, वी कॉल इट रिअल नॅशनल इन्कम. मी तुम्हाला काय हे एक्सप्लेन करते हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल पण नंतरच्या पुढच्या काही टॉपिक्समध्ये. पण तुम्हाला ही गोष्ट नीट लक्षात आली का मला सांगा, दोन्हीतला फरक नॉमिनल नॅशनल इन्कम आणि रिअल नॅशनल इन्कम मधला? मॅम परत सांगा एकदा. ओके, असा विचार करा, महागाईचं लक्षात घेऊन महागाई विचारात घेऊन मी असं म्हटलं की 10 वर्षापूर्वी 100 रुपयाला 2 किलो तांदूळ मिळत होता आणि आज त्याच 100 रुपयात मला 1.5 किलो तांदूळ मिळतो. ओके, सो जेव्हा मी अशी महागाई लक्षात घेते आणि ती लक्षात घेण्यासाठी मागच्या इयर्सचा रेफरन्स घेते, बेस इयरचा. सो अशा प्रकारे कॅल्क्युलेट केलेल्या नॅशनल इन्कमला रिअल नॅशनल इन्कम किंवा नॅशनल इन्कम ॲट अ कॉन्स्टंट प्राईस असं म्हटलं जातं. वेरॅज जेव्हा मी फक्त बाकी कसलाही विचार करत नाही, भाववाढ झाली का, इकॉनॉमिक पॉलिसी बदलल्या का, नाही, मी फक्त आजची प्राईस काय ती लक्षात घेते. आजची प्राईस तांदूळाची काय, 150 रुपये पर किलो, देन दॅट्स इट. मी तेवढंच लक्षात घेते आणि माझं नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करते. वी कॉल इट नॅशनल इन्कम ॲट अ करंट प्राईस किंवा नॉमिनल नॅशनल इन्कम. येत्या लक्षात तुमच्या मी काय म्हणते ते? येस मॅम. व्हेरी गुड. सो असा विचार करा की याचा एक चांगलासा स्क्रीनशॉट जर मारता आला तर नक्की मारून ठेवा, कारण हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुम्हाला आत्तापर्यंत शिकवलेल्या गोष्टीतले. ओके, सो एक चांगलासा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि ह्याच्यावरनं एक नजर घाला. तोपर्यंत म्हणजे पुढच्या ह्याच्यावर जाते आपल्याला पर्सनल इन्कमवर. केलं का तुम्ही?
स्क्रीनशॉट मारला? Yes, ma'am. व्हेरी गुड. एकच सेकंड. येस. सो तुम्हाला आता काय समजते, आपण वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणून नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्याच्या पद्धती शोधल्या, बरोबर आहे की नाही. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आणि याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे पर्सनल इन्कम. ओके. सो पर्सनल इन्कम आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो हे बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी अतिशयच मी म्हटलं असं हे जे सगळे काय म्हणू आपण त्याला पॅच आहेत ते अतिशय सोपे आहेत, फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागतात. सो पर्सनल इन्कम इज द टोटल मनी इन्कम रिसिव्ड बाय ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑर हाऊसहोल्ड ड्युरिंग अ इयर. किती सोपी व्याख्या आहे बघा. प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक घराने जितका पैसे कमावले एका वर्षात तर त्याला पर्सनल इन्कम म्हणतात. सोपी आहे व्याख्या, सगळ्यांना कळले. पर्सनल इन्कम इज द टोटल मनी इन्कम रिसिव्ड बाय ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑर हाऊसहोल्ड ड्युरिंग अ इयर. Personal income include income earned by people in form of wages and salaries and transfer payments from government. So दोन प्रकार इन्क्लूड होतात त्यात. एकतर लोकांनी वेजेस, सॅलरीज एक्सेट्रा जी गोष्टी असतात, असा विचार करा. आपण जो फ्लो बघितला होता ना, तुम्हाला आठवत आहे, आपण तो असा इन्कम फ्लो बघितला होता, ज्याच्यात आपण असं बघितलं की इकडे हाऊसहोल्ड आहे आणि इकडे फर्म्स आहेत आणि दोन प्रकारचे फ्लो होते. कुठले दोन प्रकारचे फ्लो होते सांगा मला? रिअल फ्लो, करेक्ट. रिअल फ्लो आणि मनी Real फ्लो. income and मनी money. फ्लो. करेक्ट. आणि आपण त्यात असं बघितलं की हाऊसहोल्ड कडून फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन दिले जातात, बरोबर ना. हाऊसहोल्ड फर्म्सला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन पुरवतं आणि त्याच्या बदल्या रिअल फ्लोमध्ये फर्म्स काय पुरवतं हाऊसहोल्डला रिअल फ्लोमध्ये? गुड्स अँड सर्व्हिसेस, बरोबर. सो हा झाला रिअल फ्लो. याच्या करेक्ट विरुद्ध डायरेक्शनमध्ये आपला मनी फ्लो चालला होता. हे जे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन पुरवले त्याच्यासाठीचं इन्कम, दॅट इज FOPचं इन्कम पुरवलं जायचं इन फॉर्म ऑफ वेजेस, रेंट, सॅलरीज, इंटरेस्ट, प्रॉफिट या फॉर्ममधून फर्मकडून हाऊसहोल्डला इन्कम पुरवलं जायचं. आणि करेक्ट तसंच ह्या गुड्स अँड सर्व्हिसेस जे विकत घेतले जायचे त्याच्यावरती पेमेंट पुरवलं जायचं, बरोबर. यानंतर आपण एक गव्हर्नमेंट नावाचं सेक्टर इंट्रोड्यूस केलं होतं, बरोबर. हे गव्हर्नमेंट नावाचं जे सेक्टर होतं त्यांच्याकडून काय केलं जायचं तर हाऊसहोल्डकडून यांना टॅक्सेस मिळायचे, बरोबर. आणि फर्म्सकडून पण टॅक्सेस मिळायचे वेगवेगळ्या प्रकारचे. पण त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सबसिडीज प्रोव्हाइड करायचं. आणि ह्याच्या इथे टॅक्सेस असतील दोघांचे, म्हणजे थोडक्यात टॅक्सेस हे आपलं लिकेज होतं आणि गव्हर्नमेंटकडून प्रोव्हाइड केले जाणारे सबसिडीज, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, ट्रान्सफर पेमेंट्स हे सगळे या प्रकारच्या आउटफ्लोमध्ये याचे जे इंजेक्शन होते. हे मी फक्त रिवाईज करते, माझ्या चित्राकडे बघू नका, कदाचित ते खूप मोठं खेकडा वगैरे दिसू शकतो तुम्हाला. खेकड्यासारखंच दिसतंय का रे? इट इज. इथे मी चांगले डोळे काढले तर चांगलं दिसेल नाही का? Yes, ma'am. येस मॅम. राईट. आपण त्यांना नाव देऊ ना, सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट नावाचं. ते पण तर होते आपल्याकडे. आता तो एक्झॅक्टली खेकडा दिसतो. इंटरेस्टिंग. सो आपला हा जो सर्क्युलर फ्लो होता, अवॉइड माय ड्रॉइंग. सर्क्युलर फ्लोमध्ये आपण हे बघितलं की हाऊसहोल्डला पैसे दिले जायचे वेजेस, सॅलरीजच्या फॉर्ममध्ये. आणि गव्हर्नमेंट सेक्टर इंट्रोड्यूस केल्यावर आपल्याला लक्षात आलं की गव्हर्नमेंट स्वतः खर्च करतो किंवा स्कॉलरशिप, पेन्शन्स, हेल्थ, आणखीन कुठल्या कुठल्या योजना जशी गरीब कल्याण योजना, बेटी बचाव, बेटी पढाव, अशा सगळ्या योजनांमधून गव्हर्नमेंट लोकांना ट्रान्सफर पेमेंट करतो. आता तर जनधन योजना तुम्हाला जर माहिती असेल, त्यामुळे लोकांची खाती तयार झाली आहेत. खूप लोकांची, म्हणजे जवळजवळ सगळ्या लोकांची बँकांमध्ये खाती आहेत. सो पब्लिक बँकमध्ये जेव्हा खातं असतं तेव्हा ते डायरेक्ट बेनिफिट जे असतात Yes, ते ma'am. त्याला ट्रान्सफर केलं जातं. येस, तर त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हटलं जातं. सो ह्या प्रकारचं जे इन्कम असतं त्याला पर्सनल इन्कम म्हणतात. म्हणजे दोन कंपोनंट, एकतर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन प्रोव्हाइड केल्याबद्दल मिळणारं मनी इन्कम
आणि दुसरं गव्हर्नमेंटच्या ट्रान्सफर पेमेंट्समधून मिळणार आहे. इट डज नॉट इन्क्लूड कॉर्पोरेट टॅक्स, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स ऑफ कॉर्पोरेट सेक्शन अँड सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन्स. सो कुठल्याही प्रकारे सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन नाही, कॉर्पोरेट टॅक्स नाही किंवा अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट हे आपण इन्क्लूड करत नाही पर्सनल इन्कममध्ये. पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला कसा होतो बघा, नॅशनल इन्कम प्लस ट्रान्सफर पेमेंट्स मायनस अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स ऑफ कॉर्पोरेट सेक्टर मायनस कॉर्पोरेशन टॅक्स मायनस सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन्स. कुठेतरी लिहून घ्या, कारण थोडीशी मोठी आयडेंटिटी, बरोबर आहे ना. सो काय करायचं आहे की पर्सनल इन्कमचा फॉर्म्युला काय, नॅशनल इन्कम जे आपण बघितलं त्यात ट्रान्सफर पेमेंट्स कॅल्क्युलेट करा, प्लस करा. कदाचित माझा आवाज कट होत असणार आहे, पण मी तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ पण अपलोड करणारच आहे. काय काय तुम्ही ॲड करणार आहात, 2 घटक, नॅशनल इन्कम आणि ट्रान्सफर पेमेंट्स हे ॲड होणार आहेत आणि लेस होताना मात्र अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स, कॉर्पोरेट टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स आणि सोशल सिक्युरिटी कॉन्ट्रीब्युशन्स ही वजा होणार आहे. सांगा मला आता, जेव्हा पर्सनल इन्कमबद्दल मी बोलते तेव्हा ॲड होणारे घटक कोणते असतात, 2? national income, आणि Transfer payment. करेक्ट, हे 2 घटक ॲड होतात म्हणजे आपल्याला पर्सनल इन्कम मिळतं. पण आपल्याला त्यातून आणखीन काही घटक, काही ॲट्रिब्यूट्स वजा करायला लागतात. ते कोणते आहेत? Corporate tax, undistributed profit and social security. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. तुमच्या लक्षात येत आहे, या 3 गोष्टी वजा करणार आहेत. लिहून घेताय रे तुम्ही, कारण हे खूप साऱ्या आयडेंटिटीज आहेत ज्या आपण आत्तापर्यंत पहिल्यांदा कदाचित ऐकतो. लिहून घेतलं तुम्ही, म्हणजे आपण पुढच्या सेक्शनवर वळू. सो पुढचं सेक्शन आपल्याला काय सांगतं, डिस्पोजेबल पर्सनल इन्कम. तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करत असताना तेव्हा या गोष्टी सगळ्या तुम्हाला समजून घ्याव्या लागतात आणि तुम्हाला टॅक्सेशन आहे पुढच्या वर्षी, तुम्हाला हे आधीच समजलेलं असेल तर तुमच्यासाठी हे समजून घेणं खूप सोपं जाईल. सो डिस्पोजेबल पर्सनल इन्कम म्हणजे काय असते, तर ही सम असते, टोटल असते. कशाची? कन्झम्पशन आणि सेविंग्ज ऑफ इंडिव्हिज्युअल. असा विचार करा की माझ्याकडे टोटल 100 रुपयाचं इन्कम, त्या 100 रुपयातले 80 रुपये मी कन्झम्पशनमध्ये घालवले आणि 20 रुपये सेविंग्ज घेतलं, तर माझं डिस्पोजेबल पर्सनल इन्कम असतं 80 + 20. येतं लक्षात तुमच्या? आता याच्यापेक्षा थोडंसं पुढे Yes, जाऊन ma'am. उदाहरण बघूया. माझं इन्कम किती आहे माहिती आहे? माझं इन्कम आहे 200 रुपये. म्हणजे माझं पर्सनल इन्कम किती आहे रे? 200 रुपये. सगळं हे कॅल्क्युलेट करून माझं पर्सनल इन्कम झालं 200 रुपये. यातले माझे कन्झम्पशनवर 80 रुपये जात आहेत. मी सेविंग करते 40 रुपयाचं, सो सी इज 80, सेविंग इज 40, 40. ओके. आणि उरलेले जे आहेत ना ते समहाऊ असं आपण विचार करू की 80, 40 आणि उरलेले जे 80 आहेत ते समहाऊ मी दुसऱ्या कुठल्या प्रकारे इन्व्हेस्ट केले. ते आत्ता आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये आलेले नाही. दॅट मीन्स आत्ता माझं डिस्पोजेबल इन्कम कसं आहे, डिस्पोजेबल पर्सनल इन्कम 80 रुपये हा माझा इन्कम टॅक्स आहे. ओके कूल, मला मिळालंच. 80 रुपये हा माझा इन्कम टॅक्स आहे, 80 रुपये कन्झम्पशन आहे आणि 40 रुपये सेविंग्ज आहे. सो जेव्हा डिस्पोजेबल पर्सनल इन्कमबद्दल मी बोलते तेव्हा त्यात फक्त कन्झम्पशन आणि सेविंगची टोटल असते. येत आहे तुमच्या लक्षात? म्हणजे आत्ता कशी होईल, आपलं कन्झम्पशन किती येते मी तुम्हाला म्हटलं, what's the 80 consumption? Correct, 80 rupees, right? What's my saving here? 40 rupees, correct? So what will be the total of the consumption and saving? That means what will be the disposable personal income of mine? 120. Correct, you're getting it, right? So जेव्हा स्पेसिफिकली तुम्ही कन्झम्पशन आणि सेविंग टोटल करता, you get your disposable personal income. So that is disposable personal income is total income of individuals minus direct taxes. म्हणजे जेव्हा डायरेक्ट टॅक्स तुम्ही तुमच्या पर्सनल इन्कम मधनं वजा करता, दॅट बिकम्स युअर डिस्पोजेबल पर्सनल इन्कम.
थोडक्यात सांगायचं झालं तर इथे इन्कम टॅक्स हा नेहमी डायरेक्ट टॅक्सचा भाग असतो, कारण डायरेक्टली एका माणसाला गव्हर्नमेंटला तो पे करायचा असतो, बाकी कोणत्या मिडलमनला तो पे करायचा नसतो. सो तुमचा जो टॅक्स असतो जो डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करायचा असतो दॅट बिकम्स युअर डायरेक्ट टॅक्स. मग इथे मला सांगा आपलं पर्सनल इन्कम, मगाशी मी तुम्हाला म्हटलं इथलं किती आहे सांगा पर्सनल इन्कम. पर्सनल इन्कम 200 रुपये. करेक्ट, 200 रुपये. आपण आता डिस्पोजेबल पर्सनल इन्कम बद्दल नाही बोलतो, आपण बोलतोय पर्सनल इन्कम विषयी, राईट. ते होतं 200 रुपये. आता खाली मी तुम्हाला सांगितलंय की 80 रुपये कन्झम्पशनचे होते, 40 सेव्हिंग्सचे होते आणि मी इन्कम टॅक्स भरला 80 रुपये. सो माझा डायरेक्ट टॅक्स किती झाला रे? हा झाला ना इन्कम टॅक्स. मग अशी तुम्हाला म्हटलं कुठला इन्कम टॅक्स 120. 80. इन्कम टॅक्स हाच झाला ना जो 200 रुपयातला इन्कम टॅक्स 80 रुपये भरला. आणि कुठलाही इन्कम टॅक्स तो असतो तो डायरेक्ट माझ्या इन्कमवर मला टॅक्स मिळाला तर मला तो पे करायचा असतो डायरेक्ट गव्हर्नमेंटला, म्हणून इन्कम टॅक्सला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. सो दॅट बिकम्स 80, राईट. येते लक्षात? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पर्सनल इन्कम मधून मी जेव्हा माझा डायरेक्ट टॅक्स वजा केला, माझे किती येते इथे इक्वॅलिटी, किती येते इथे सबट्रॅक्शन? 120. करेक्ट. मग तुमच्या लक्षात येत आहे की हे जे मगाशी आपण काय केलं, फक्त आपल्या कन्झम्पशन आणि सेव्हिंग्सची टोटल घेतली, राईट. आता आपण काय केलं, याच्याऐवजी कन्झम्पशन आणि सेव्हिंगची टोटल घेण्याऐवजी आपण आपलं जे पर्सनल इन्कम होतं त्यातून डायरेक्ट टॅक्स वजा केले. दोन्ही इक्वॅलिटी सेम आहे. सो DPI इज इक्वल टू C+S आणि DPI इज इक्वल टू पर्सनल इन्कम मायनस डायरेक्ट टॅक्स. सॉरी. सो हे दोन्ही सेमच आहेत तुम्ही जर बघितलं तर. फक्त मी तुम्हाला सांगितलं की यात 2 प्रॉपर्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट, डिस्पोजेबल पर्सनल इन्कम इज नथिंग बट द टोटल ऑफ consumption and saving. Also we can say that disposable income is personal income